नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 2च्या अभ्यासपत्रिका 5 संदर्भात चर्चा करत होतो. आपल्याला या सत्रासाठी माती, पंख आणि आकाश हे ज्ञानेश्वर मोळ्यांचं आत्मकथन आपल्याला अभ्यासासाठी आहे. आणि यामध्ये ज्ञानेश्वर मोळ्यांनी जे आपल्याला त्यांच्या जीवनातील अनुभव सांगितलेले आहेत ते पाहायचे आहेत आणि त्या दृष्टीनं आपली चर्चा ही सुरू होती. आता माती, पंख आणि आकाश हे मित्रांनो आत्मचरित्र आहे, म्हणजे त्या लेखकाचं ते आत्मकथन असतं. आणि या आत्मकथनाद्वारे तो आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी मार्गदर्शन करत असतो, काहीतरी सांगत असतो. विशेषतः आपल्या जीवनातील जे त्याने घेतलेले अनुभव असतात, त्या त्या अनुभवातनं बोध मिळावा हाही हेतू या आत्मकथनामागे असतो. जीवनातील आपल्याला अनेक प्रसंगांना, संकटांना सामोरं जावं लागत असतं आणि हे सामोरं जाणं जे आहे ते आपल्या पुढच्या पिढीला सांगावं किंवा त्या अनुभवातनं आपला जीवन प्रवास जो आहे, त्यातला संघर्ष आहे, त्यातली जी भावनिक वैचारिक जी घालमेल झाली ती घालमेल आणि त्यातनं जी एक वाटचाल पुढची भविष्याची यशस्वीपणे केली त्याचा आलेख जो आहे तो आलेख दुसऱ्यासमोर मांडावा. दुसरे म्हणजे आपल्या आवडती, आपली जवळची माणसं जे आहेत त्यांच्या पुढे मांडावा हाही हेतू आत्मलेखनामागे असतो. आणि मग यात दुसरा एक भाग का असतो की आत्मलेखन करताना मग तो लेखक काही काळ, म्हणजे त्याचे जे गतकाळ झाला मागचा भूतकाळ, त्या भूतकाळात या आठवणींमध्ये रमून जातो. आणि मग दुसरी एक बाजू काय असते की एक आपला जीवनाचा प्रवास चालू असतो आणि एक असा टप्पा येतो की तिथे कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण मागे वळून बघावं. मागे वळून बघणं म्हणजे सिंहावलोकन करणं. सिंह 4 पावलं पुढे गेला की मागं वळून बघतो. ही जी एक प्रवृत्ती आहे, म्हणजे ती आपण आपल्या जीवनात बाळगणं महत्त्वाचं आहे की आपण पुढंच जात राहतो पण मागे वळून बघत नाही. आपण कुठं होतो, कुठपर्यंत आलो याचं अवलोकन केलं पाहिजे. त्याला सिंहावलोकन म्हणतात. तसं गतकाळाच्या विषयीच्या आठवणीत रमतानाच आपल्याला आपला हा प्रवास कसा झाला त्याकडे वळून बघावं. आणि मग असं वळून बघताना मग आपण काहीतरी लिहायला प्रवृत्त होतं आणि तेच मग काय होतं, आत्मकथन. आत्मचरित्र लेखन हे जे आहे ही एक आपल्या आयुष्यातील वाटचाल आहे. आत्मचरित्रपर लेखन एक असतं, त्या लेखकाच्या जीवनाची जी वाटचाल असते, कुठं होतं आणि कुठपर्यंत आलो, किंवा आता कोणत्या ठिकाणी आपण आहोत, या गोष्टी तिथे विचारात घेतल्या जातात. त्याचबरोबर मग आपलं कुटुंब, आपला समाज भोवतालचा, देश किंवा बाहेरचं जग म्हणू आपण, याचा शोध पण त्यामध्ये घेता येतो. आणि त्यामुळं मग ही जी आत्मचरित्र आहेत ही वाचनीय होताना दिसतात. आता हे सगळं होत असताना आत्मचरित्र लिहिताना एक गोष्ट आहे की तिथं आत्मप्रौढीला स्थान नाही. म्हणजे मीच मोठा, मी कसा आहे, आपल्या बद्दलचा मोठेपणा तिथं फारसा द्यायचा नसतो. तर एका सत्याविषयी तटस्थ
आणि प्रांजळ वृत्तीनं हे लेखन करावं लागतं. आणि मग त्याच्यातच लेखकाची जी जीवनविषयक त्याचा दृष्टिकोन आहे तोही प्रकट होतो. त्याची चिंतनशीलता, जीवनाचा अर्थ लावण्याची क्षमता ही त्यातनं प्रकट होत असते. त्यामुळं मित्रांनो, केवळ अभ्यासासाठी हे माती पंख आकाश हे आत्मकथन आहे म्हणून वाचू नका. आपण मनमे है विश्वास हे सुद्धा ते विश्वास नांगरे पाटलांचे छोटेखानी आत्मकथनच आहे. तर तेही वाचण्याचा प्रयत्न करा. तर अशी केवळ ही एक दोनच नावं नाहीत. मराठी वाङ्मयात आत्मकथन हा वाङ्मय प्रकार फार मोठ्या प्रमाणात म्हणजे यात लेखन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. असंख्य पुस्तकं, जसं पुरुष लेखक आहे तसे स्त्री लेखिकांनी सुद्धा आत्मचरित्रपर लेखन केलेलं आहे. तर ते पाहणं गरजेचं आहे. तर तेही लक्षात घ्या. आता आपलं जे हे पुस्तक आहे, मी सांगितलं की माती पंख आणि आकाशा शीर्षकात 3 भागच दडलेले आहेत. म्हणजे एक भाग आहे मातीचा, दुसरा भाग आहे पंखाचा आणि तिसरा भाग आहे आकाशाचा. आणि ही जी जीवनाची वाटचाल या 3 भागामध्ये लेखकाची झाली किंवा लेखकानं त्यामध्ये जे अनुभव मांडले ते लक्षात घ्या. आणि मग त्यातनंच आपल्याला मग ज्ञानेश्वर मुळ्यांचं व्यक्तिमत्व आणि एकूणच त्यांनी जो कालखंड या आत्मकथनामध्ये दिलेला आहे, म्हणजे त्यांचं जे लेखनाचा कालखंड आहे, त्यांच्या जीवनाचा कालखंड आहे, त्यातली मग तत्कालीन काळातली मग शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जी परिस्थिती आहे किंवा पर्यावरण जे आहे ते कसं आहे तेही आपल्याला लक्षात घेता येईल. तर या आत्मकथनाविषयी त्यांनी जे विधान केले ते महत्त्वाचं आहे. की ज्ञानेश्वर मुळे लिहितात, शिक्षण, शाळा, गाव, कोल्हापूर, दिल्ली असा हा प्रवास. म्हणजे हे प्रवास वर्णनासारखं पण ह्यात चित्रण येतं. कारण लेखकाचा एक प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षणाचा टप्पा आला आणि त्यांनी गाव सोडलं, तिथून प्रवासच आहे. त्यानं प्रवासच बाहेरच तो राहिलेला आहे गावापासून. त्यामुळं तो प्रवास कसा झाला त्याचे टप्पे सांगतात. शिक्षण, शाळा, गाव, कोल्हापूर आणि दिल्ली. आता याच्यात कोल्हापूर नंतर मुंबई पण यायला पाहिजे. मुंबई आणि दिल्ली असा तो प्रवास झाला आहे. या प्रवासात मी भांबावून जात जात मी कसा पुढे जात राहिलो याची ही कथा आहे. म्हणजे हे माती पंख आकाश काय आहे, तर या सगळ्या गोष्टींमध्ये या प्रवास, हे जो प्रवास झाला त्यांचा जीवन प्रवास, त्या प्रवासाचं कथन आहे, त्याची ही कथा. खाच खळगे, अडचणी, चांगल्या काही वाईट घटना, प्रेरणादायक शिक्षक आणि मग जी स्पर्धा परीक्षा आहे त्याची खडतर वाट आणि त्यानंतर त्यांना त्यामध्ये मिळालेलं अपूर्व असं यश आणि मग त्यातनं मिळालेली त्यांना विदेश सेवेची संधी आणि आपल्या म्हणजे विदेश सेवा जे विभाग आहे त्यामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आणि मग त्यांची पहिली जी पोस्टिंग झाली ती जपानला झाली. आणि या जपानमध्ये त्यांचं म्हणजे बरंचसं वास्तविक जपानला काम करताना झालं. तो जो तेवढा अनुभव आहे तो त्यांनी या पुस्तकात मांडलेला आहे. आणि हा जो प्रवास आहे तो प्रवास इतरांना कळावा आणि त्यातून ज्याला जे घ्यायचं ते त्यानं घ्यावं असा साधा उद्देश हे आत्मकथन लिहिताना होता. म्हणजे आत्मकथनकाराच्या बाबतीत मी मगाशीच म्हटलं की ते वाचून काहीतरी बोध व्हावा पुढच्या पिढीला, हाही हेतू इथे असतो. आणि ज्ञानेश्वर मुळ्यांचं एक ग्रामीण भागातला विद्यार्थी ते भारतीय प्रशासकीय सेवेतलं मोठा उच्च पदाधिकारी होण्यापर्यंत जो प्रवास झाला
तो खरंच प्रेरणादायी आहे. आणि यातनं ज्यांना काही घेता येईल ते त्यांना घ्यावं. आणि खरोखरच हे या पुस्तकाचा आपण अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की खूप काही गोष्टी ज्ञानेश्वर मुळे आपल्याला इथं आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करताना देऊन जातात. या आत्मचरित्राला खूप लोकप्रियता मिळाली मित्रांनो. आज म्हणजे हे 18 वर्षापूर्वी लिहिलेलं आत्मकथन आहे. आतापर्यंत जवळजवळ 13 आवृत्त्या या पुस्तकाच्या निघालेल्या आहेत. त्यामुळं या पुस्तकाचं तुम्ही अगदी ओळ आणि ओळ पहिल्या पानापासून अगदी शीर्षक पान जे पृष्ठ आहे त्या शीर्षक पृष्ठापासून आपण वाचन करा. त्यांनी सुरुवातीला म्हणजे आता हे पुस्तक आहे माती, पंख आणि आकाश. तर याच्या पहिल्या शीर्षकापासूनच आपल्याला इथे जे बोध आहेत ते होऊन जातं. लेखकाचा इथे अर्पण पत्रिका आहे आणि ह्या अर्पण पत्रिकेवरती लेखकानं माती, पंख आणि आकाश या आपल्या शीर्षकाची सार्थकता अगदी मोजक्या शब्दामध्ये पटवून दिले. लेखक म्हणतो माती कुठली तर पंचगंगा कृष्णे काठची मी जिथे अंकुरलो, म्हणजे आपला जिथे जन्म झाला, आपण बागडलो, हुंकारलो, ओंकारलो आणि आकारलो. म्हणजे माती या भागामध्ये लेखकाचे जे जीवनानुभव आहेत तर ते त्याच्या या वाटचालीतले म्हणजे बालपण जे आहे. शब्द कसे आलेत बघा. पंचगंगा कृष्णे काठची मी जिथे अंकुरलो, हुंकारलो, ओंकारलो आणि आकारलो. आकारलो म्हणजे मी जिथे घडलो, त्या मातीशी जे माझं नातं आहे. मग ही माती म्हणजे आपलं जन्म ठिकाण, आपलं जन्म घर म्हणजे कुटुंब, आपलं गाव, आपल्या गावातली माणसं, गावातला समाज, इतक्यापर्यंतच्या गोष्टी. मग शाळा, ते शाळेतले शिक्षक ज्यांनी आपल्याला आकार देत असतात. हा जो अनुभव आहे तो माती या भागामध्ये येतो. पंख म्हणजे पक्षाला पंखात बळ आले की पक्षी उडून जायला लागतात. म्हणजे जोपर्यंत एक सुंदर कविता इंदिरा संतांची की झाडाचं पक्ष्यांशी नातं काय. म्हणजे पक्षी एखाद्या झाडावर घरटं बांधतात आणि मग ती पक्षी तिथं अंडी घालते, मग त्यातनं पिलं बाहेर येतात. तर ती पिलं जोपर्यंत पंखात बळ नसतं तोपर्यंत ती पक्षिणी येते आणि आपल्या पिलांना चारा पाणी काय असेल ते आणून भरवत असते. पण ज्यावेळेला त्या पिलांच्या पंखात बळ येतं त्यावेळेला ते पिलं पण उडून जातात आणि ती पक्षीण पण उडून जाते. म्हणून मग प्रश्न होतो झाडाचं पक्ष्यांशी नातं काय. तर तसं होऊ नये. आपली नाळ ज्या मातीशी जोडलेली आहे तिथं ते आपण नेहमी आपले पाय हे तिथं स्थिर असले पाहिजेत. तर हे म्हणजे म्हण आहे की पाय आपले जमिनीवर असले पाहिजेत. हे जे आपण म्हणतो किती आपण यशाचे शिखर पादाक्रांत करत मोठे झालो तरी आपले पाय हे जमिनीवर असले पाहिजेत. हे इथे मातीशी निगडीत आहे. पंखात बळ आलं आता म्हणजे शिक्षण वगैरे, तर ते याबद्दल ते लिहितात. शिक्षणातून येणाऱ्या आत्मबलाचे मिळाले. पंख कशाचे मिळाले बघा. शिक्षणातून येणाऱ्या आत्मबलाचे. हे महत्वाचं आहे. तो आपण शिक्षण घेतो केवळ हे मजा म्हणून नाही तर ते ज्ञान म्हणून घ्यायचं आहे. आपल्याला ज्ञान घ्यायचं आणि मग हे शिक्षण जे आहे हे कुचकामी कधी ठरत नाही. त्यानं आपल्याला आत्मविश्वास मिळतो. सरसकट शिक्षण आणि नोकरीचा आपण संबंध जोडूच नाही. आपण एक विशिष्ट ज्ञान घेतो आणि त्या ज्ञानाचं उपयोजन आपल्या जीवनामध्ये आपण कुठे करतो त्यावरती मग हे उद्योग, व्यवसाय, नोकरी असे पर्याय मग आपल्या पुढं उपलब्ध होतात. हे लक्षात घ्या. आपण काय करतो, BA झालो लगेच मला नोकरी पाहिजे असं होत नाही. सगळ्यांनाच नोकरी काही उपलब्ध होईल
याची खात्री देता येत नाही. पण शिक्षणातून तुम्ही त्यासाठी एक लायक पात्र आपण बनू शकतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास या शिक्षणाच्या प्रक्रियेतून घडलेला असतो. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीला तोंड देण्यासाठी समर्थ होतो. हे शिक्षणाचं आत्मबळ आहे आणि ते आत्मबळ शिक्षणातूनच मिळतं, हे लक्षात घ्या. तर लेखकानं इथे शिक्षणाला या पद्धतीनं महत्त्व दिलं. म्हणजे पंखात बळ आलं ते शिक्षणानं. त्यांनी शिक्षण सोडलं नाही. काही लोक अपयश आले की मध्येच शिक्षण सोडून देतात, तर तसं नाही. तर आपण त्याचा पिच्छा पुरवला पाहिजे. आता हे शिक्षण कुठं झालं, तर त्याचं जे जन्मगाव आहे लाटेच्या कुमार विद्या मंदिर, कोल्हापूरचे विद्यानिकेतन, शहाजी महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या श्रमविज्ञान संस्थेतून. हे पंख कुठनं मिळाले, तर त्या अब्दुल्ला त्याचं जे जन्मगाव आहे तिथं तो प्राथमिक शाळेत होता 4थी पर्यंतच्या वर्गात. तर प्राथमिक शाळेमध्ये त्याला ते पहिल्यांदा पंखात बळ यायला ताकद मिळाली. त्यानंतर कोल्हापूरच्या विद्यानिकेतनमध्ये तो पुढच्या शिक्षणासाठी गेला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये शहाजी कॉलेजमध्ये शहाजी महाविद्यालय जे आहे त्या महाविद्यालयात गेला. त्यानंतर पुढे म्हणजे पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठच्या श्रमविज्ञान संस्थेमध्ये ते गेले. तर असा जो एक पदवी प्राथमिक शाळा ते पदव्युत्तर शिक्षण MA इथपर्यंतचा जो त्यांचा शिक्षणाचा प्रवास झाला तो त्यांनी इथं प्रांजळपणे सांगितलेला आहे. म्हणजे किती मोजक्या शब्दात, म्हणजे माती, पंख आणि आकाशचं सार जर का असेल तर ते इथं आहे. आता आकाश बद्दल ते काय म्हणतात, इथं शिक्षण संपलं, पंखात बळ आलं आणि मग विश्वभरारीचे ज्याची प्रेरणा ज्ञानबा तुकारामापासून जना मुक्ताच्या भक्तिरसात आणि फुले आगरकरांपासून विठ्ठलरामजी, राजाचे शाहू, कर्मवीर आणि आंबेडकर यांच्या विचारात सापडली. म्हणजे हे आकाशात झेप घ्यायची प्रेरणा, म्हणजे उच्च पदाची आपण नोकरी मिळवावी ही मनात इच्छा निर्माण होणं आणि त्यासाठी म्हणजे भारतीय लोकसंघ सेवा जो आयोग आहे लोकसेवा आयोग, त्या लोकसेवा आयोगाच्या उच्च पदाच्या परीक्षा ज्या आहेत स्पर्धा परीक्षा त्या देण्यासाठी एक बळ त्यांना ते पंखात आलेलं होतं. आणि त्या बळावरती मग हे जे अभ्यास आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मग आपल्या भारतातले विचारवंत जे आहेत आणि आमची जी महाराष्ट्र भूमी आहे या महाराष्ट्राची जी एक परंपरा आहे त्यामध्ये संत आहेत ज्ञानबा तुकाराम, जना मुक्ताबाई इतक्यापर्यंत, म्हणजे ज्ञानेश्वर तुकारामांपासून जनाबाई मुक्ताबाई पण जी संत परंपरा आणि जी नंतर फुले आगरकर, विठ्ठलरामजी शिंदे, राजेश शाहू, कर्मवीर भाऊराव अण्णा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखी जी समाज धुरीण होते, ज्यांचा दृष्टिकोन हा मोठा होता, ते काळाच्या पुढं बघत होते. म्हणजे कर्मवीर अण्णांनी जे रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं ते आता कितीतरी मोठा वटवृक्ष झाला, अखंड महाराष्ट्रभर त्याचे शाखा आहेत. तर हा दृष्टिकोन त्यांचा होता. म्हणजे शिक्षणानं समाज सुधारणा होते, शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. हे जे आहे ते समाज सुधारणेसाठी ज्यांनी प्रयत्न केले, म्हणजे समाज शिक्षण यामध्ये ज्यांनी योगदान दिलं ती वैचारिक परंपरा, त्या विचारात त्यांना आकाश सापडलं, म्हणजे त्याचा अभ्यास त्यांनी केला. आणि हेच मित्रांनो आपल्याला मागं वळून बघावं लागतं. आपला इतिहास काय आहे, आपला भूगोल काय आहे, हे याचा अभ्यास होणं महत्त्वाचं आहे. तर माती, पंख आणि आकाश यामध्ये हे 3 भाग जे आहेत ते 3 भाग इथे येतात.
इथे प्रस्तावना मनोगत लेखकाचा आहे. या मनोगतामध्ये जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल त्यांनी सांगितले, ही कथा कशी आहे. आता हे सगळं वाचताना जर आजच्या काळाच्या पटलावर जर विचार केला तर साधारणपणे 1960, 70, 80 च्या दशकातलं वातावरण इथे येतं. म्हणजे ग्रामीण भाग कसा आहे, तिथलं गाव, तिथली सामाजिक व्यवस्था, शिक्षणाचं व्रत घेतलेले, केवळ विद्यार्थ्यांचा विकास यानं झपाटलेले शिक्षक, निरोगी परिसर यांचं दर्शन यात आपल्याला घडत जातं. तर लेखकाचे हे अनुभव माती, पंख आणि आकाशच्या माध्यमातून आहे. त्या पुस्तकाचं महत्त्व अनेक विद्यापीठांमध्ये हे पुस्तक अभ्यासक्रमासाठी मित्रांनो लावलेलं आहे आणि त्याचा आनंद लेखकाला आहे. आजही म्हणजे माती, पंख, आकाश या एक जी पहिली चांगली पुस्तकं जी 100 म्हणतात शतकातली, एका 100 वर्षातल्या जी पुस्तकं निर्मिती झाली 100 वर्षामध्ये, त्या मागच्या 100 वर्षामध्ये सगळ्यात म्हणजे जी यादी झाली त्यात एक चांगलं पुस्तक म्हणून माती, पंख आणि आकाश त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याचा आनंद लेखकाला होताना दिसतो. तर या प्रत्येक भागामध्ये लेखकाचे जीवनानुभव आहेत ते विखुरलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि आपल्याला नंतर हे सगळे जीवनानुभव बघून मग त्याची सांगड घालायची. याच्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक जे पर्यावरण आहे किंवा परिस्थिती आहे ते आपल्याला बघायचे आहे. लेखकाचं इथे माती हा भाग सुरू होतो. आता ह्या मातीमध्ये लेखक जे सांगतो त्यात कोल्हापूरमध्ये तो आहे आणि रंकाळा जो कोल्हापूरचा आहे तो, आणि त्याचबरोबर त्याला तो जिथे जपानमध्ये होता टोकियोमध्ये, टोकियो शब्द वापरलाय तो जपान, आणि त्याचबरोबर इकडं मुंबई आणि गाव आणि यात दिसणारं जे रूप आहे ते इथं दिसतं. लेखक आठवण सांगतो सुरुवातीचीच की आता तो 7 समुद्र पार होता, पण ज्या आठवणी आहेत त्या मात्र त्याचा पिछा करत होत्या सावल्यांसारखा. या आठवणी त्याच्या म्हणजे पिछा करत होत्या. आणि मग त्यातनं ती एक आठवण सांगतो, कितीदा तरी याच रस्त्यावर चाललो होतो, कितीदा म्हणण्यापेक्षा बरोबर 4 वर्ष. तर या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आपल्याला जीवनानुभव प्रकट करताना पाहायचे आहेत. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूया. ही चर्चा आपली अशीच चालू राहणार.